Good morning, students. Welcome back. I am Professor Ukidimam from Chapadgaon Junior College, Chapadgaon. Today, in this video, we are going to discuss our third poem, The Inchcape Rock, written by Robert Southey. In last video, we have seen information about the poet Robert Southey. So look at the first stanza of the poem. No stir in the air, no stir in the sea. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. The first stanza indicates the calmness of sea. पहिल्या स्टान्सामध्ये पोएट रॉबर्ट साऊथी स्कॉटलंडच्या समुद्रकिनाऱ्याचं वर्णन करतात. ते सांगतात की समुद्राचं वातावरण आनंदी आहे, शांत आहे, कोणतीच दुर्घटना आजूबाजूला घडताना दिसत नाही. म्हणजे आता समुद्रात जहाजांनी प्रवेश करायला हरकत नाही. लुक ॲट द फर्स्ट लाईन. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. हवेत अजिबात हालचाल नाही, त्यामुळे समुद्राच्या पाण्यात सुद्धा हालचाल नाही. म्हणजे वारा अत्यंत मंद आहे, समुद्राच्या लाटासुद्धा अत्यंत शांत आहेत. लुक ॲट द सेकंड लाईन. द शिप वॉज ॲज स्टील ॲज सी कुड बी. आता या ठिकाणी शिपसाठी सी हे प्रॉनाऊन वापरले आहे. समुद्राच्या पाण्यावर उभं असणारं जहाजसुद्धा शांत आहे, स्थिर आहे, कोणत्याच प्रकारची हालचाल नाही. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. समुद्राच्या पाण्यावर उभं असणारं जहाज आपला समतोल राखून एवढं स्थिर आहे की असं वाटतंय जणू देवानं जहाजाला तसंच स्थिर उभं केलं आहे. इन दिस लाईन देर इज न्यू वर्ड, किल. व्हॉट इज मीन बाय किल? लुक ॲट द इमेज. किल म्हणजे लाकडाचा असा तुकडा जो संपूर्ण जहाजाला धरून ठेवतो. Look at the second stanza. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. The second stanza of the poem indicate movement of waves. समुद्रातील लाटांची हालचाल कशी आहे हे या दुसऱ्या कडव्यात वर्णन केलेलं आहे. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. समुद्रातील लाटा अत्यंत सावकाशपणे वाहत आहे. समुद्रातील लाटांचा कुठलाच आवाज होत नाही आणि त्या संत लाटा, त्या मंद लाटा इंचकेप रॉक या धोकादायक दगडावरून पलीकडे वाहताना दिसतात. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. या लाटांची उंची खूपच कमी असल्याने त्या लाटांचा कोणताच आवाज होत नाही. दे डिड नॉट मूव द इंचकेप बेल. या लाटा इतक्या हळुवारपणे, संतपणे, सावकाशपणे वाहतात की त्या इंचकेप बेलपर्यंत पोचू शकत नाही व त्यामुळे धोक्याची चेतावणी किंवा सूचना देणारी बेल वाजत नाही. या लाटा फारशा उंच नाहीत म्हणून इंचकेप रॉकला त्या लपवू शकत नाही. आता या ठिकाणी समुद्र जेव्हा शांत असतो तेव्हा इंचकेप रॉक दिसतो, परंतु समुद्र जेव्हा खवळलेला असतो तेव्हा मात्र इंचकेप रॉक दिसत नाही. Look at the third stanza. The abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape rock. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. The third stanza indicate abbot's kindness. या कडव्यात तुम्हाला ॲबरब्रोथक यांचा दयाळूपणा पाहायला मिळेल. The abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape rock. आता या स्टान्सामध्ये आपल्या कवितेतलं पहिलं महत्त्वाचं कॅरेक्टरचा उल्लेख आला आहे आणि ते म्हणजे ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. तर ॲबरब्रोथक हे कोण आहेत? तर हे धर्मगुरू आहेत. ही जी इंचकेप बेल
धोक्याची सूचना देणारी बेल ही बेल ॲबरबोथकने बांधली. ॲबरबोथक ऑलवेज माइट हॅव सीन द प्लेस वॉज व्हेरी डेंजरस, स्पेशली ड्युरिंग द स्टॉर्म. आजूबाजूला येणाऱ्या जहाजांना वादळाच्या काळात हा इंचकेप रॉक धोकादायक दगड दिसणार नाही व अपघात होईल म्हणून इंचकेप बेल ॲबरबोथकने बसवली. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग. लुक ॲट द लास्ट 2 लाईन्स. ही बेल अशा पद्धतीनं बांधली की लाटांच्या वर ही बेल तरंगेल, हेलकावे घेईल अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग. व हेलकावे घेतले की टांगलेली बेलसुद्धा हेलकावे घेईल व धोक्याची सूचना किंवा चेतावणी देईल. या स्टांजातून ॲबरबोथक यांचा चांगुलपणा दिसून येतो. ॲबॉट ऑफ ॲबरबोथक ही व्यक्ती, हे महत्त्वाचं कॅरेक्टर चांगल्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करते. थँक्यू.